तर आपण साहित्य बघून घेऊ। मी इथे ना 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा कप गूळ घेतलेला आहे। इथे 1 चमचा हे घेतलेले आहे, खसखस घेतलेली आहे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा सफेद तीळ आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिले एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। इथे आपण अर्धा कप गूळ घेतलेला होता, तर इथे मी 1 कप पाणी घेते। हे बघा, त्याच्यावरच मोजून घेते 1 कप पाणी। आता हे आपल्याला विरघळू द्यायचं आहे। तर इथे ना आपण बडीशोप आणि खसखस आहे ना थोडीशी जाडी मोठी अशी भरडून घेणार आहोत, थोडंसं करून घ्यायचं आहे। हे बघा, अशी थोडं जाड मोठं करून बघा। आता इथं बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आपण, ते इथे तीळ टाकते मी, त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ टाकायचं, थोडंसं टाकायचं चिमूटभर, कारण गोडाचा पदार्थ आहे ना तो अजून छान लागतो। सुंठ पावडर घेतलेली आहे मी, हे खसखस आणि बडीशोप जे आपण आता कांडून घेतलं ते, थोडीशी बेकिंग पावडर टाकायची। हे बघा, एवढी बेकिंग पावडर टाकायची, बेकिंग सोडा नाही टाकायचा आपल्याला याच्यामध्ये। सोड्याने काय होतं की असं घशाला दाटल्यासारखं होतं, म्हणून मग बेकिंग पावडर वापरायची याच्यामध्ये। तर आपण हे जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे हे टाकायचं थोडं थोडं। हे बघा, असं आहे ना थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला, एकदम नाही टाकायचं। हे बघा, आता जेवढं पाणी आहे ना त्याच्यात अजून थोडं टाकलं मी, आणि ना असं थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आपण जसे भजे काढतो ना तसेच आहे, म्हणजे हे गुळाचे भजे झाले आहेत आपले हे बघा, या पद्धतीने पाहिजे। आपण जेवढे घेतलेलं होतं ना कपभर पाणी ते सगळं लागलेलं आहे। आता आपण हे तळून घेऊ। हे बघा, असे करून घ्यायचे। तुम्हाला जर इथे पाण्याच्या ऐवजी दूध जर वापरायचं असेल ना तरी पण चालेल, तुम्ही दूध पण वापरू शकता। हे बघा, मस्त दोन्ही साईडने ना असे ब्राऊन कलरने मस्त तळून घ्यायचे। हे बघा, किती मस्त छान असा वरतून कुरकुरीत आणि आतून जाळीदार झालेले ते बघा। इथं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ना दूध पण वापरू शकता, पण दुधाचे आहेत ना 4 ते 5 दिवस टिकतात, आणि हे आपण पाणी टाकून केलेले आहेत ना हे 7 ते 8 दिवस टिकतात। तुम्हाला जर इथे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।